आजची कथा आहे 27 वर्ष निशाची, जी खेड तालुक्यातील एका छोट्याशा परिसरात आपल्या छोट्या कुटुंबासोबत राहत होती. काबाड कष्ट करत होती. आपल्या संसाराला हातभार लावायचं काम ती करत होती. नवऱ्याच्या साथीनं संसार सुखात सुरू होता. पुण्यात एका MIDC मध्ये निशा हेल्परचं काम करायची. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी नाईट शिफ्ट तिला मिळायची. सगळं काही सुरळीत सुरू होतं. ती रोज कंपनीत त्याच रस्त्याने जायची आणि यायची, त्यामुळे रस्ता तिचा ओळखीचा होता. परंतु पुण्यात फक्त रस्ताच ओळखीचा असतो, माणसे मात्र रोज नवनवीन दिसतात. निशाच्या कधी मनातही आलं नसेल की तिलाही कधीतरी एखाद्या संकटाला सामोरे जावं लागेल. 13 मे रोजी मंगळवारची ती रात्र. नेहमीप्रमाणे निशा आपलं आवरून आपल्या कंपनीत नाईट शिफ्टसाठी निघाली. रात्रीच्या 11 वाजता ती घरातून निघाली आणि झपाझप पावले टाकू लागली, कारण कंपनीत वेळेवर पोहोचण्याची ओढ तिला लागून होती. आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर जास्त गर्दी नव्हती. सगळीकडे जरा शांतताच पसरली होती, म्हणून तिच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. तोच आपला कुणीतरी पाठलाग करतय असं तिला भासू लागलं. मागे बघणार तोच तिच्या तोंडावर कुणीतरी हात ठेवला आणि तिला तो व्यक्ती रस्त्याच्या बाजूला फरफटत घेऊन जाऊ लागला. स्वतःला वाचवण्यासाठी निशा प्रयत्न करू लागली. तिचं तोंड इतकं जोरात दाबलं होतं की तिचा आवाजही बाहेर निघत नव्हता. त्या व्यक्तीनं तिला खंडोबा मंदिराजवळच्या रस्त्यावरच अडवलं होतं, जिथे वर्दळ खूप जास्त कमी होती. जबरदस्तीनं तो तिला ओढून एका निर्जन स्थळी नेत होता. निशा झटपट करत होती. त्या व्यक्तीपासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु पुरुषी शक्तीपुढे तिची शक्ती कमी पडली. त्या व्यक्तीनं निशाला जिथे कोणीही नाही त्या ठिकाणी एका शाळेच्या मागे आड बाजूला आणलं आणि तो तिच्यावर बळजबरी करू लागला. निशा आरडाओरडा करू लागली. वाचवा वाचवा म्हणू लागली. निशाचा आवाज आता आजूबाजूला चालणाऱ्या काही लोकांपर्यंत जात तर होता, परंतु हे पुणे शहर आहे. नेहमीच असे आवाज येत असतात, म्हणून कोणीही निशाच्या आवाजाकडे नीट लक्ष दिलं नाही, की तिला वाचवायला कुणी गेलं नाही, की तिच्या मदतीलाही धावलं नाही. रात्री 11:30ची वेळ होती, म्हणून जेवण केल्यानंतर बरेच लोक बाहेर रस्त्यावर फिरण्यासाठी आलेले होते. निशा आरडाओरडा करत होती, पण तरीही त्यांच्यापर्यंत निशाचा आवाज गेला नाही. तिने बराच प्रयत्न केला स्वतःला वाचवण्याचा, परंतु त्या व्यक्तीनं तिचा फायदा घेत तिच्यावर शांत राहिली नाही तर तुझा जीव घेईल तिला धमकावलं. शेवटपर्यंत जीवाच्या आकांताने निशा ओरडत होती, रडत होती, पण हा व्यक्ती तिच्यावर बळजबरी करतच राहिला. ती शांत राहत नव्हती, म्हणून त्यानं तिला मारहाण केली आणि मी जे काही तुझ्यासोबत करत आहे ते जर तू कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकीही दिली. आता मात्र आपली इज्जत गेली हे आठवून निशा शांत पडली होती. आपल्याला कुणीही वाचवायला येत नाही. एक अनोळखी पुरुष आपल्यासोबत बळजबरी करतोय. कदाचित आपला आवाज ऐकून देखील आपल्या मदतीला कुणी आलं नाही हे पाहून ती निराश झाली. सगळं काही संपलं आता असे तिला वाटू लागलं. तोच तिची नजर तिथून चालणाऱ्या 2 मुलांवर पडली आणि तिने परत आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्या मुलांनी देखील तिचा आवाज ऐकला, परंतु ते तिला वाचवायला पुढे गेले नाही. आपल्याला काय करायचं? उगाच कोर्टाच्या पायऱ्या चढावा लागतील, पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल, कदाचित असा विचार करत ते तिथून निघून गेले. परंतु त्यांच्या मागून परत एक मुलगा येत होता. तो निशाचा आवाज ऐकून तिच्याकडे धावला. हे पाहून निशावर अत्याचार करत असणारा माणूस घाबरूनच तिथून पळून गेला. खरं तर निशाला त्या अवस्थेत पाहून देखील काही लोकांनी निशाची मदत केली नाही, परंतु निशा कसं तरी स्वतःला सावरत रस्त्यावर आली. शतपावली करत असणारं एक जोडपं तिला दिसलं. आपल्यासोबत घडलेली घटना निशाने त्यांना सांगितली
आणि मला मदत करा रडत रडत म्हणू लागली. त्या नवरा बायकोने निशाला खाली बसवले. तिच्याच बॅगमधून तिची बॉटल काढून तिला प्यायला पाणी दिले आणि लगेचच पोलीस स्टेशनमध्ये 100 नंबरवर फोन करून घटनेबद्दल माहिती दिली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. पीडित निशाने आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तिची अवस्था बघून पोलिसांनी तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता पोलीस त्या व्यक्तीचा तपास करू लागले ज्या व्यक्तीने निशावर केला. निशाला सगळ्यात अगोदर प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे तिचं आणि त्या व्यक्तीचा अगोदर काही परिचय होता का, काही प्रेम प्रकरण तुमचं होतं का. पण तसं काहीच नव्हतं. निशाने या अगोदर त्या व्यक्तीला कधीही बघितलेलं नव्हतं असं तिनं स्पष्ट सांगितलं. आता पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि त्यातून त्या व्यक्तीचा चेहरा पोलिसांच्या समोर आला. परंतु तो आरोपी फरार होता. 8 ते 9 पथक त्या व्यक्तीच्या शोधात होते ज्याने हा गुन्हा केला. अखेर पोलिसांच्या हाती 24 तासांनंतर यश आलं आणि आरोपी पकडला गेला. त्याची पूर्ण चौकशी करण्यात आली तेव्हा समजले की तो काही दिवसांअगोदरपासूनच तिच्यावर नजर ठेवून होता. तो देखील एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. त्या दिवशी निशा त्याला एकटीच रात्री रस्त्यावर चालताना दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला आणि त्याने 27 वर्ष निशाला एकटे पाहून तिच्यावर जबरदस्ती केली आणि नंतर घाबरूनच तिथून तो पळून गेला. त्याचीही तिच्यासोबत पहिले कोणतीच ओळख नव्हती तरीही त्याने तिच्यासोबत असले वाईट कृत्य केले. प्रकाश भांगरे असं त्या आरोपीचं नाव आहे. तो अकोल्याचा राहणारा असून कामासाठी पुण्यातच राहत होता. पुण्यातील चाकण पोलिसांनी तातडीनं या व्यक्तीवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल केले गेले. पण या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी जरी 24 तासांच्या आत त्या आरोपीला अटक केली असली ज्यामुळे बऱ्याच लोकांना दिलासा वाटला, पण तरीही अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज सध्या जास्तच वाढली आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर ही घटना घडलीच नसती जर निशाची वेळेवर कुणी मदत केली असती. परंतु आजकाल असा विचार केला जातो, आपल्याला काय करायचं, त्यांच्या मॅटरमध्ये आपण का पडायचं. पण एखादी व्यक्ती जर तुम्हाला त्याच्या मदतीसाठी आवाज देत असेल, खास करून जर ती एखादी स्त्री असेल, तर नक्कीच अशा वेळी तिच्या मदतीला धावून जायला हवं, तिला वाचवायला हवं आणि या नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून द्यायला हवी. त्यांचे मावळे तुम्ही आहात दाखवून द्यायला हवं. आजही महिला सुरक्षित नाहीत. अशा घटनांमुळे कदाचित त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. रात्रीची ड्युटी आहे म्हणून एखादा परिवार महिलाला कामाला जायला नकार देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात अगोदर जी कंपनी असेल तिनं आपल्या एम्प्लॉयची काळजी घ्यायलाच हवी. त्यांना नेऊन सोडायला घेऊन यायला एखादी चांगली सोय करायला हवी, जेणेकरून तुमच्या कंपनीतील एम्प्लॉईज सोबत अशा घटना कधीही घडणार नाहीत. बाकी तुम्हाला या घटनेतून काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.